मुंबईतील मनसेच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी निवडणुकीच्या निकालावरून जोरदार हल्लाबोल केलाय। 7 वेळा आमदार झालेले थोरात 10,000ंनी पराभूत कसे अजित पवारांच्या 4 ते 5 जागा तरी येतील की नाही असं वाटत असताना त्यांच्या 42 जागा कशा आल्या हे प्रश्न केवळ मी नाही संपूर्ण महाराष्ट्र हा प्रश्न विचारतोय असं राज ठाकरेंनी म्हटलंय। तर लोकांनी आपल्याला मतदान केलं, फक्त आपल्यापर्यंत पोहोचलं नाहीये असं म्हणत राज ठाकरेंनी एक प्रकारे ईव्हीएम वर संशय व्यक्त केलाय। 70,000 कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना आत टाकू असं मोदी म्हणाले, पण त्यांना मंत्रिमंडळात टाकतील असं वाटलं नव्हतं असा घणाघातही राज ठाकरेंनी केलाय। निवडणुकीचा निकाल लागल्यावरती ज्या दिवशी निकाल लागला, मी बोलतोय तुम्हाला समजत असेल मी काय म्हणतोय ते, आणि सगळ्यांना माहिती आहे। महाराष्ट्रात निकाल लागल्यावरती मी पहिल्यांदा महाराष्ट्रात असं बघितलं, सन्नाटा पसरला। ज्या प्रकारचा जल्लोष व्हायला पाहिजे होता, ज्या प्रकारची गोष्ट व्हायला पाहिजे होती, मिरवणुका काय सगळं सन्नाटा आलो, कारण लोकांमध्येच संभ्रम होता। हे काय हे कसं झालं, असा कसा निर्णय आला। माझ्याकडे एक व्यक्ती आली होती जी आरएसएसची म्हणजे संघाशी संबंधित व्यक्ती होती। त्यांच्याही मनामध्ये मला दिसलं की त्यांनाही पटलेलं नाही। त्यांनी फार छान वाक्य बोलले होते माझ्यासमोर। मला म्हणाले, इतना सन्नाटा क्यों है भाई, कोई तो जीता होगा, कोणीतरी जिंकलं असेल की ज्याच्यातनं जल्लोष होईल। पण महाराष्ट्रामध्ये जो सन्नाटा पसरला ते कसलं होतं काय। काही काही गोष्टींवरती तर विश्वासच बसू शकत नाही। गावात किती मतदान झालं असेल राजू पाटलांना, किती मतं पडली असतील, एक पण नाही। अख्ख्या गावात एक मत नाही पडत। जी 1400 मतं जी दरवेळेला राजू पाटलांना पडायची, त्या गावामध्ये एक मत नाही पडत। बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते 7 वेळा आमदार झाले, 7 वेळा, ही 8वी टर्म होती त्यांची। 7 वेळा जो माणूस आमदार केला, 70 ते 80 हजार मताधिक्याने निवडून यायचे, ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये 10,000 मतांनी पराभव होतो। शरद पवार साहेबांचे 8 खासदार निवडून आले, 8 खासदार, त्यांचे 10 आमदार येतात। आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा 1 खासदार निवडून आलाय, तिथे 42 आमदार येतात। 4 महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात। काय झालं, कशामुळे झालं, हा संशोधनाचाच विषय। या मतदानावरती जाऊ नका। लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे, फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये। तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही। लोकांनी मतदान केलं, पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं। आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या। या सगळ्यांनी आपापसात प्रत्येकाच्या स्वार्थासाठी सगळ्यांनी आपापल्या भूमिका बदलल्या। इथे मी कोणत्या स्वार्थासाठी भूमिका बदलली हो? आता जर समजा तुम्ही जर मंत्रिमंडळातली लोक बघितली आता, तर त्यातले बहुतेक जण हे शिवसेनेतनं आलेले, काँग्रेसमधनं आलेले असेच आहेत। यांचंच सगळं सरकार बनलेलं आहे। ह्यांना हे पत्रकार विचारायला जाणार नाहीत का भूमिका बदललीत, पण तुमच्या कानात बरोबर ते घालत बसणार, भूमिका बदलली, भूमिका बदलली। राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला। मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी? माझ्या डोक्यावरती तलवारी घेऊन नाही मी फिरत, हे बाकीच्यांसारखं नाहीये। 6 दिवस अगोदर मोदी म्हणतात 70,000 कोटीचा भ्रष्टाचार केलेला ना आम्ही 8 मध्ये टाकू। आम्हाला माहित होतं की ते मंत्रिमंडळात टाकणार आहेत। आतमध्ये टाकूचा अर्थ हा होतो हे मला पहिल्यांदा कळलं। मी लहानपणापासून अनेक पराभव पाहिलेत, अनेक विजय देखील पाहिलेत। पराभवाने मी कधी खचलो नाही आणि विजयाने कधी हुरळून गेलो नाही। आणि खचलेले पिचलेले असल्या लोकांचं मला नेतृत्व करायचं नाहीये। माझ्याबरोबर राहणार असाल तर ठाम राहा। आपल्याला जे महाराष्ट्रामध्ये करायचंय, जे आपल्याला महाराष्ट्राच्या मराठी माणसासाठी करायचंय, जे या महाराष्ट्रातल्या हिंदूंसाठी करायचंय, ते आपण करणारच आहोत। ते आपलं स्वप्न आहे। आज नाही, उद्या नाही, परवा, पण ते होणार म्हणजे होणार, एवढं निश्चित आपण लक्षात ठेवावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।